सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ। रोटी चवळी काही चांग तुम्हाला विश्वास बसत नाही तर त्याला काय करणार? साहेब, राजकीय नाट्याचा पडदा कधी उघडणार? अरे ते सांगितलं ना, आता पडदा उघडून गेला, नाटक सुद्धा चालू झालं तरी अजून तुम्ही झोपेत आहे वाटतं. नाही, आता चंद्रकांत दादा असं म्हणाले की भाजपच्या कुठल्या नेत्याने ऑफर दिली कल्पना नाही, मात्र नितीन गडकरी हे त्यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी कदाचित बोलता बोलता असं म्हटले असतील की सुशील कुमारजी आपण किंवा प्रणितीताई यांना पक्षामध्ये आपण यावं अशी ऑफर दिली असेल तरी असा अंदाज व्यक्त केला. त्यांच्यापैकी कोणीही म्हटलेलं नाही आणि ज्यांनी मला ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही. काय हे गुप्त गोष्टी असतात, कसं सांगणार? पण चंद्रकांत दादा असं देखील म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातल्या राजकीय चांगल्या सुसंस्कृत घराण्यापैकी सुशील कुमार शिंदे यांचं एक घराणं आहे, तर प्रणितीताई जर का आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं म्हटलेलं आहे. या त्यांना वाटतं ऑफरकडे आपण कसं पाहताय? जाहीर ते वाटतं त्यांना. आता ते प्रणितीच्या मनामध्ये काय आहे, ती इंडिपेंडंट आहे, मी काय करू शकणार? शी इज मॅच्युअर. त्यांनी असंही म्हणाले की सुशील कुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे दोघे आले तर भाजपमध्ये त्यांचं स्वागतच आहे. ते तुमचंही नाव घेतलं. स्वागत तर करणारच ना. स्वागत आल्यानंतर स्वागत केलंच पाहिजे. भाजपचे नेते आशिष देशमुख ते असं म्हणतात की 2 माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधले त्यांचं भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मला माहिती नाही, पण कोण आहे दुसरे ते मी तर नाही. सर, आज आपली भेट झाली चंद्रकांत दादांनी, काय निमित्त होतं या भेटीमागचं, काय सांगा? नाही, त्याने आमंत्रण दिलं. आपल्या सोलापूरला नाट्यसंमेलन होतं 100ावं, त्याच्याकरता त्यांनी यावं म्हणून मला आमंत्रण दिलं. ती चांगली प्रथा आहे. त्यांनी म्हणजे आपलं संपर्कमंत्री, पालकमंत्री येतात, त्या लोकल लीडर्सना अशा प्रकारे आमंत्रण देतात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. नाहीतर ते पार्टीचं होऊन जातं. पण त्यांनी ते तसं केलं नाही. सगळ्यांनी आलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. तीही सुसंस्कृत आहे. साहेब, नाट्य चळवळीत आपण देखील काम केल्याच्या आठवणी तुम्ही सांगितलात त्यांना, असं तेही म्हणाले. काय आठवणी आहेत ते सांगितलं तर आता मी नाईट हायस्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना, कॉलेजच्या बाहेर असताना सुद्धा मी नाटकामध्ये कामं केलेली आहेत. स्त्री पार्टीसुद्धा काम केलेलं आहे. आगामी लोकसभा खरं तर साहेब, ह्या भेटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही चर्चा झाली का? किंवा कारण अशी चर्चा एक बाहेर येते की त्याबद्दल एक चर्चा झाली आणि आपण बरोबरून सावरकरांचं कौतुक केलं असं देखील. नाही, सावरकरांच्या विषयी मी तर नेहमीच बोलतो की त्यांना देखील सांगितलं की सावरकर त्यांना कळलाच नाही म्हटलं की सावरकरांनी पतित पावन मंदिराच्या वेळेस भंगी हा शब्द वापरायचा नाही, तर त्या ठिकाणी दलिताच्या हस्ते त्यांनी पायाभरणी केला रत्नागिरीला, आणि हा खरा संदेश त्यांनी दिला सावरकरांनी जो केला. तर तो जो प्रचार आहे तो त्यांनी केलाच नाही, आणि उलट अस्पृश्यता वाढवण्याचं काम तिथं होतं. म्हणून आम्ही त्यांना मी सांगितलं, माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल, माझ्याकडे सगळे ग्रंथ आहेत सावरकरांचे, पण त्यांना नेमकं जे सोयीचं आहेत ते करतात. त्याला आपण काय भाजपच्या नेत्यांना काय सांगितलं ना, अतिशय स्पष्ट सांगणं बरोबर नाही ना. पण दलितांच्या विषयी सावरकर त्यांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे, ते त्यांना समजलेलं नाही. असं मी इथंच नाही, जगन्नाथराव जोशी, आणखी कोण होते, तर दिल्लीला द्विराष्ट्रीय पद्धतीचं एक भाषण होतं, त्यावेळेस मी केलं. राष्ट्रीय सरसंघाचे संचालक होते देवरे, त्यांच्याही पुढे बोललेलं मी. हे काही मी लपून छपून नाही आहे. साहेब, आगामी लोकसभा पाहता हे सगळं वातावरण गढूळ करण्याचा हा प्रकार होतोय का? किंवा हे सगळं म्हणजे येणार म्हणजे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न हे कोणाकडून तर केलं जात आहे का? हे तुम्ही भाजपमध्ये येणार, त्यांनी येणार नाही म्हणणार, तुम्ही ऑफर दिला म्हणणार, हे अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का आगामी लोकसभा निवडणुकीचे? ते आता मला माहिती नाही, पण आपण आपल्या भूमिकेशी स्पष्ट असणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं काम आहे, आणि त्यामुळं अशा प्रकारची काय विचारसरणी वाढू शकणार नाही. साहेब, सोलापूरच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा प्रकल्प साकारला जातोय, 15,000 घरे होत आहेत. त्याही कार्यक्रमाचं काही निमंत्रण दिलं तुम्ही यावं तिथं म्हणून?
अजून तरी नाही मला, पण त्याचं मी कौतुक करतो. एक आडम मास्तरांचंही मी कौतुक करतो की मी त्यांना नेहमीच म्हणतो तो गरिबीतून आलेला कार्यकर्ता आहे आणि ज्या तऱ्हेनं त्यांनी एक प्रोजेक्ट केला, हा दुसरा प्रोजेक्टही करतो, त्याचं मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे राजकीय पक्षाचे असलं म्हणून त्याचा द्वेष करणं अशा प्रकारे भूमिका असता कामा नये. साहेब, आपण गृहमंत्री असताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा एक मोठा प्रकल्प सोलापूरमध्ये साकारलेला होता. पंतप्रधान त्या दौऱ्यावरती येत आहेत. पुन्हा एकदा ते सुरू व्हावं, सोलापूरचं भलं होईल, देशाचंही भलं होऊ शकेल, अशी काही विनंती आपण या माध्यमातून करा, मीडियाच्या माध्यमातून. काय असं आहे, ते बांधकाम झालेलं BSFचं इथं टाकळीला, अजून त्याचं काही आता 5 वर्ष होऊन गेले तर अजून त्याच्यामध्ये काही झालेलं नाही, फर्निचर नाही, काही नाही. त्यांचे जे लोक आहेत तिथले त्यांनी कॉग्निझन्स घ्यावा त्याचा. आणि जे हुन्नूरला भूमिपूजन झालं, सीमा सुरक्षा दल, हन्नूरला हा सीमा सुरक्षा झालं, SSB सशस्त्र सेना बल, म्हणजे मी दोन्ही युनिट आणलेले होते इथं, पण ते आता त्याचं कॉग्निझन्स घेत नाहीत. त्याला आपण काय करणार? त्याच्याकरता आता कोण खासदार होईल ती फाईट करतील.